याची सर्वस्वी जबाबदारी ही त्यांची असेल। इकडे नागपूरच्या काल झालेल्या स्फोटातील जखमींना नागपूरमधल्या सेनगुप्ता रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं, मात्र त्यांना 2000 रुपये भरल्याशिवाय उपचार सुरू केले नसल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केलाय। रुग्णांना उपचार मिळतो हा फडणवीसांचा दावा खोटा असल्याचं देखील अनिल देशमुख यांनी सांगितलेलं आहे। कंपनी मालकावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली। दरम्यान या स्फोटामध्ये 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। सेनगुप्ता हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणची तक्रार माझ्या कानावर आली की त्या ठिकाणी ज्या कामगार उपचारासाठी तिथे ॲडमिट होते त्यांच्या नातेवाईकाला त्यांची नातेवाईक भारती पाटील आणि सयाली पाटील यांना धंदे यांना सेनगुप्ता हॉस्पिटलच्या स्टाफने पैसे मागितले आणि पैसे मागून त्यांना सांगितलं की जोपर्यंत तुम्ही पैसे जमा करत नाही तोपर्यंत आम्ही उपचार करणार नाही। आणि अशा पद्धतीनं 2000 रुपये त्यांना मागण्यात आले। त्यांनी इकडून तिकडून आणून जमा केले। हे जेव्हा मला माहीत पडलं मी स्वतः तिथे